आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांनी आणि पुरुषांनी आज या नागपूरच्या विधान परिसरामध्ये मोठा धरणा देण्याचं आंदोलन केलेलं आहे। काय सांगणं त्यांच्या आपल्याकडे मान्यवर मॅडम जुळलेलं आहे, काय सांगायचं म्हणायला पाहिजे सांगा। मी सुषमा गौरव पुपरेटी राहणार मूल। मी शिक्षण विभाग क्षेत्रामधून आलेली आहे आणि माझ्यासोबत आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि बँक विभाग हे सर्व युवा प्रशिक्षणार्थी आज विराट महामोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। या विराट महामोर्चाचा उद्देश एकच की आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे। देवेंद्र साहेबांना एवढीच विनंती आहे की आमचा रोजगार आमच्याकडून हिरावून घेऊ नका, कारण एकदा रोजगार दिला तर आमचं मन त्या रोजगारामध्ये मिळालं आहे आणि आम्हाला असं वाटत आहे की आमचा रोजगार हा समोर वाढला पाहिजे। कारण आम्ही एक प्रशिक्षणार्थी म्हणून लागलो, पण आमचं प्रशिक्षण त्या आधी सुद्धा पूर्ण झालेलं आहे। आम्ही डीएड बीएड करून आहोत, म्हणजे आमचं काही शिक्षण कमी नाही आहे की आम्ही त्या क्षेत्रामध्ये कमी, आमचं क्षेत्र कमी, आमचं शिक्षण कमी आहे म्हणून आमचा रोजगार कमी द्याल तुम्ही। पण आमचं शिक्षण जेवढं आहे तेवढंच तुम्ही आम्हाला रोजगार दिलेला आहे। पण आज आम्ही जेव्हा शिकवतो मुलांना तेव्हा ते मुलं आमच्या सोबत अटॅचमेंट झालेले आहेत, त्या मुलांशी आम्ही संपर्कात आला आणि ते मुलं सुद्धा आज आमचा जेव्हा कार्यकाळ संपला तेव्हा ते अक्षरशः रडत होते की टीचर तुम्ही जा नको। मग त्या मुलांना आम्ही काय सांगणार आहोत, म्हणजे जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसता तेव्हा मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हणता, त्याच प्रकारे आम्ही सुद्धा म्हणत आहोत की आम्ही पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ आणि आम्हाला रोजगार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे। आज आरोग्य विभागामध्ये कितीतरी प्रॉब्लेम आहे, तिथं काय जर परिचारिका नसेल तर एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो। मग तिथं का बरं नाही तुम्ही वाढीव मुदत देऊ शकत, किंवा शिक्षण विभागात सुद्धा आज कितीतरी कर्मचारी शिक्षण विभागात दारू पिऊन त्या मुलांना शिकवतात, मारतात। मग आमच्यासारखे युवा नेतृत्व का बरं तिथं शिकवू शकत नाही, का बरं आमचा कार्यकाळ तुम्ही वाढवू शकत नाही? तुम्ही पेन्शन देता कोणाला, तर आमदाराला 1 लाख रुपये, मग आम्हाला 10,000 रुपये तुम्ही का बरं देऊ शकत नाही? 10,000 तुम्हाला तुमच्याजवळ का 10,000 रुपये नाही? तुम्ही आज एवढे प्रोग्राम करता। आरोग्य सेविका चांगलाच ह्या शासन प्रशासनावर चांगलाच नाराज झालेले आहे आणि विशेष त्यांची मागणी म्हणजे आम्हाला सरकारमध्ये शासनामध्ये रुजू करा, कायमस्वरूपी रुजू करा। आणि त्यांना एक मोठा असा त्यांचा हा आंदोलन झालेला होता आणि मान्यवरांनी आपल्याला विस्तृतपणे काय मागणी सांगितलं आहे। आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारं उज्ज्वलाताई तळागाळाच्या लोकांना त्या ठिकाणी जाऊन आरोग्याच्या प्रामाणिकपणे काम करतात आणि प्रामाणिकपणे कामामुळे त्यांची एक स्वतः एक ओळख निर्माण आहे आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करताना वेगवेगळ्या प्रसंगांना त्या तोंड देऊन आज जनतेपर्यंत पोहोचून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे। कोरोनासारख्या महामारीसारख्या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उज्ज्वलाताई आजच्या आपल्या चॅनलशी थेट जुळलेला आहे। काय सांगणं जाणून घेऊया। उज्ज्वलाताई सांगा, काय तुमचे प्रश्न आहे? माझं नाव उज्ज्वल आकाश भडके आहे, मी मूल तालुका जिल्हा चंद्रपूर मध्ये आले आहे। तसेच या प्रकारे इथे चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा सर्व जिल्ह्याची विविध क्षेत्रातील आरोग्य क्षेत्र, शिक्षण विभाग सर्व विभागातील सर्व क्षेत्रातील इथे प्रशिक्षणार्थी इथे जमलेले आहेत, या विराट महामोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आमचा एकच उद्देश आहे की जे महायुती सरकार आहे त्यांनी जे काढलं होतं निर्णय काढला होता शासन निर्णय, त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला तुमचं 6 महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, कायमस्वरूपी रोजगार देऊ, तुमच्या हाताला आम्ही रोजगार देऊ। तर त्यांनी त्यांच्या निर्णयावर ठाम राहावं आणि आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावं, एवढेच मला महायुती सरकारला म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा मतदान राहते तेव्हा तुम्ही आमच्याकडे वोट मागायला येता आणि आता जेव्हा आम्हाला तुमची गरज आहे, आम्हाला रोजगाराची गरज आहे, तेव्हा आता तुम्ही आमच्याकडे तोंड फिरवलं आहे। त्यामुळे मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही आमच्याकडे तोंड फिरवू नका, आम्हाला न्याय द्या। सत्तेमध्ये आणू शकतो तर आम्ही तुम्हाला सत्तेमधून बाहेर पण काढू शकतो। जसं आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलं तसं आम्ही तुम्हाला खुर्चीवर उतरवू पण शकतो। जर आमचा तुम्ही मागण्याची दखल घेतली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा देतो, असा आम्ही या आंदोलनातून इशारा देत आहे। चॅनलचे
डॉक्टरांनी उज्ज्वलताईंनी सरकारला धारेवर धरलेलं आहे आणि सरकारला आम्ही शासनामध्ये बसू शकतो का आम्ही सत्तेतून बाहेर बी काढू शकतो. एक मोठी भूमिका घेताना उज्ज्वलताईंनी सरकारला आमच्या प्रश्नाला आमच्या अधिकाराला डावलण्याचं काम सरकार करत असेल तर सरकार बदलण्याची बी ताकद आमच्यामध्ये आहे. हे ठामपणे सरकारला करणारा असा जबाब देताना आणि यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, गोंदियासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या महिलांनी या आंदोलनात मोठी भूमिका निभावली आहे आणि काहींनी सुद्धा या आंदोलनामध्ये मोठी भूमिका दिली आहे. या आंदोलनामध्ये चंद्रपूर ते नागपूर गाठून आज या आंदोलनाला मोठा पाठिंबा देण्यासाठी प्रमिलाताई आज या आंदोलनाला मोठा पाठिंबा देण्यासाठी पोहोचले आहे आणि शासन प्रशासन दखल घेत नाही म्हणून आज मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सामील झाले आहे. काय सांगणं ठामपणे मत सांगणं ताई आपल्याकडे चालू काय मत यायला पाहिजे असं. मी आहे प्रणिता लालाजी दुर्बुडे. मी मूलवरून आलेली आहे आणि मी शिक्षण विभागामध्ये काम करत आहे आणि हा जो आम्हाला युवा प्रशिक्षणार्थी तर्फे आम्हाला जो मुख्यमंत्री साहेबांनी काम दिलेलं आहे तर आमचा हा जो कार्यकाल आहे पूर्ण 11 महिने झालेला आहे आणि या 11 महिने कालावधीमध्ये पूर्ण आम्ही आमचा जो स्किल आहे आम्ही पूर्ण ताकदीने लावलेला आहे आणि चांगल्या प्रकारे स्किल आम्हाला डेव्हलप झालेला आहे आणि आमच्या हातून बरेचसे असे विद्यार्थी घडलेले आहे जे मागासलेले विद्यार्थी होते ज्यांचा अध्ययन स्तर कमी होता, खूप कमी होता, त्यांचा अध्ययन स्तर वाढवण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. आम्ही हे प्रूफ करून दाखवलेलं आहे आणि मूल तालुक्यामध्ये सुद्धा आमची प्रशंसा होत आहे की प्रशिक्षणार्थ्यांमुळे जे विकासाचा दर आहे जो जिल्हा परिषद शाळेचा तो उंची गाठत आहे असं पंचायत समितीवाले सुद्धा आम्हाला शाबासकी त्यांच्याकडून मिळालेली आहे. आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला जो हा रोजगार मिळाला आहे तर हा आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे. आमच्या जी पोटाची भाकर आहे ते सरकारने हिरावून घ्यावी नाही एवढी कडकडीची विनंती आहे. जर आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत की कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे आणि आमचं वेतन जो आहे थोडं वाढवलं पाहिजे. आम्ही खूप अपेक्षा करत नाही, आमच्याकडे इतक्या साऱ्या डिग्र्या आहेत पण आम्ही जास्त मागण्या आमच्या वाढवल्या नाही आहेत. आम्ही जे देत आहे त्याच्यामध्ये समाधान मागत आहोत. जर शासनाने किंवा सरकारने देवेंद्र भाऊने आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत पूर्ण केल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा हा जो विराट महामोर्चा नागपूरला घडवण्यात आलेला आहे जर याच्याकडे दखल घेतली जाणार नाही तर आम्ही हा मोर्चाचा महास्वरूप आम्ही शासनाला दाखवून देणार म्हणजे दाखवून देणार. आम्हाला कायमस्वरूपी रोजगार, आम्हाला कायमस्वरूपी रोजगार असा कसा मिळत नाही, असा कसा मिळत नाही. प्रमिलाताईंनी आपल्या मागण्या शासन प्रशासनाकडे सांगताना आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन मुलांना घडवण्याचं काम करतात आणि त्यांच्या शिक्षणामुळे समोरच्या पाहुण्याला पाहून टाकून मोठ्या मोठ्या डिग्र्या घेण्याचं काम सुद्धा करतात. प्रमिलाताई सांगताना भाविक सुद्धा झाल्या, डोळ्यातून अश्रू आले पण सरकार यांची आखेत नाही आहे. म्हणून ज्याप्रमाणे यांनी आज शासनाला धारेवर धरलेलं आहे अगर शासन प्रशासन यांची दखल घेतली तर सत्तेमध्ये बसवण्याचं काम आम्ही करतो तर सत्तेतून हलवण्याचं काम आम्ही करू शकतो. प्रमिलाताईंनी एक मोठा संदेश देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला हा एक मोठा संदेश देण्याचं काम केलं आहे. लोकताटीने आमचे प्रश्न सॉल्व करा आणि त्यांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ करा आणि अगर असे झाले नाही तर मोठं जिल्ह्यात आंदोलन आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आमची काय ताकद आहे असं संभाषण करताना आपले जे चॅनल दिले होते ताईला आमच्याकडून आमच्या चॅनलला आणि आमच्याकडून चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याकडून सुद्धा मदतीचा हात द्या.